आधीच कोरोना संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेला अपंग वर्ग निराधार योजनेचे मानधन न मिळाल्याने मोठ्या संकटात सापडलेला आहे। निराधार योजनेचे मानधन मिळत नसल्यामुळे अपंग, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व वृद्ध यांच्यावर मोठे संकट निर्माण झालेले आहे व त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येते आहे। शासन निर्णयाप्रमाणे दर महिन्याला अपंगांना मानधन द्यावे असे असून सुद्धा 2 ते 3 महिने होऊन मानधन निराधारांच्या खात्यात जमा होत नसल्याने निराधारांसमोर आर्थिक संकट उद्भवते आहे। तरी 8 दिवसाच्या आत संजय गांधी निराधार योजनेचे मानधन अपंगांच्या खात्यात जमा करण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने घेराव आंदोलन घालण्यात येईल व याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील असे आवाहन अपंग जनता दल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आलेले आहे। निवेदन देतेवेळी मयूर मेश्राम, राहुल वानखडे, मुतालिक चाऊस, कल्पना भोंगरे, कुसुम महिंगे हे प्रामुख्याने उपस्थित होते। उत्तम ब्राह्मणवाडे व उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज। 24/9/2021 रोजी आज अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या तर्फे तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयाला निवेदन देण्यात आले। तहसीलदारांना यांच्यासाठी की जे अपंग लोक आहेत, निराधार लोक आहेत, संजय गांधीचे पगार 3-4 महिन्यापासून अजूनपर्यंत झालेले नाही। त्यांच्या औषधाचा प्रॉब्लेम आहे, त्यांना संपूर्ण असा प्रॉब्लेम आहे त्या गोष्टीचा। आणि पंचायत समितीला 5% निधी जे ग्रामसेवक वाटप करत नाही आणि त्या अपंगांना नाहक त्रास सहन करावा लागतो। त्यासाठी आज पंचायत समितीला BDO साहेबांसोबत भेट घेऊन त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले आणि दोन्ही अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की सगळ्या समस्यावर त्यांनी सगळ्या समस्या त्या मार्गी लावतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद। नांदगाव खंडेश्वर।